आपण इयत्ता 7वीचा सराव संच 50 सोडवणार आहोत. हा सराव संच वर्ग विस्तार सूत्रावर आधारित आहे. पहिलं वर्ग विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता याचा विस्तार कसा होतो? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. यानंतर दुसरं वर्ग विस्तार सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग. आता याचा विस्तार कसा होईल? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर या 2 वर्ग विस्तार सूत्रांचा उपयोग करून आपल्याला सराव संच 50 सोडवायचा आहे. प्रश्न पहिला आहे विस्तार करा. आता यामध्ये उपप्रश्न दिलेले आहेत. ते सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे इयत्ता 7वीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण पहिला उपप्रश्न काय आहे ते बघू. 5a अधिक 6b कंसाचा वर्ग. वर्ग विस्तार सूत्राचा वापर करून आपण ही उदाहरणे सोडवणार आहोत. या उदाहरणामध्ये अधिकचं चिन्ह आहे. मग आपण वर्ग विस्तार सूत्रामधील पहिलं सूत्राचा वापर करणार आहोत. पहिलं वर्ग विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि त्याचा विस्तार होतोय ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग याचा विस्तार होईल 5a वर्ग अधिक 2 गुणिले 5a गुणिले 6b अधिक 6b कंसाचा वर्ग. 5चा वर्ग येईल 25 आणि एचा वर्ग ए वर्ग. 25a वर्ग अधिकचं चिन्ह आहे असं 2 गुणिले 5 10 येईल. 10 गुणिले 6 60 आणि ए आणि बी आहे असं येईल 60ab अधिकचं चिन्ह आहे असं 6चा वर्ग 36 आणि बीचा वर्ग बी वर्ग. 25a वर्ग अधिक 60ab अधिक 36b वर्ग. आपला पहिला उपप्रश्न सोडवून झालेला आहे. यानंतर दुसरा उपप्रश्न आहे a/2 अधिक b/3 कंसाचा वर्ग. आता या उदाहरणात अधिकचं चिन्ह आहे म्हणजे आपण पहिलं वर्ग विस्तार सूत्र वापरणार आहोत. ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आता यामध्ये a/2 हे पहिलं पद आहे त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार a/2 गुणिले b/3 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरं पद आहे b/3चा कंसाचा वर्ग. एचा वर्ग ए वर्ग आणि 2चा वर्ग 4. ए वर्ग छेद 4 अधिकचं चिन्ह आहे असं. आता या ठिकाणी आपल्याला अंशस्थानी 2 आहे आणि छेदस्थानीही 2 आहे म्हणजे 2ला 2 निघून जाईल. म्हणजे अंशस्थानी ए बी राहील आणि छेदस्थानी 3 गुणिले 1 म्हणजे 3च राहील. ए बी छेद 3 अधिक बीचा वर्ग बी वर्ग आणि 3चा वर्ग 9. बी वर्ग छेद 9 म्हणजेच ए वर्ग छेद 4 अधिक ए बी छेद 3 अधिक बी वर्ग छेद 9. यानंतर तिसरा उपप्रश्न आहे 2p वजा 3q कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणजे आपण दुसऱ्या वर्ग विस्तार सूत्राचा वापर करू. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर 2p कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले 2p गुणिले 3q अधिक 3qचा कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी 2चा वर्ग येईल 4 आणि pचा वर्ग p वर्ग. 4p वर्ग वजाचं चिन्ह आहे असं 2 गुणिले 2 4 4 गुणिले 3 12 म्हणजे 12pq अधिकचं चिन्ह आहे असं 3चा वर्ग 9 आणि qचा वर्ग q वर्ग. 4p वर्ग वजा 12pq अधिक 9qचा वर्ग. यानंतर चौथा उपप्रश्न आहे x वजा 2/x कंसाचा वर्ग. इथे वजाचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला वजाचं विस्तार सूत्र वापरावं लागेल. वजाचं विस्तार सूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. एक्सचा वर्ग एक्स वर्ग वजाचं चिन्ह आहे असं. आता एक्स अंशस्थानी 1 आहे आणि छेदस्थानी आहे म्हणजे एक्सला एक्स निघून जाईल. त्यानंतर 2 गुणिले 2 4 अधिकचं चिन्ह आहे असं 2चा वर्ग 4 आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजेच एक्स वर्ग वजा 4 अधिक 4 छेद एक्स वर्ग. यानंतर पाचवा उपप्रश्न आहे
ax अधिक by कंसाचा वर्ग. इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला पहिलं विस्तार सूत्र वापरावं लागेल. ax कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले ax गुणिले by अधिक by कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी ax वर्ग म्हणजे a वर्ग x वर्ग, अधिकचं चिन्ह आहे असं. आता या ठिकाणी ax आणि byला सहगुणक नाही म्हणजे 2 आहे असं लिहावं लागेल आणि ax आणि by सुद्धा आहे असे लिहावे लागतील. 2 ab xy आपण ab क्रमाने लिहिलेलं आहे. 2 ab xy अधिकचं चिन्ह आहे असं by कंसाचा वर्ग म्हणजे b वर्ग आणि y वर्ग म्हणजेच a वर्ग x वर्ग अधिक 2 ab xy अधिक b वर्ग y वर्ग. यानंतर 6वा उपप्रश्न आहे 7m - 4 कंसाचा वर्ग. आता इथे वजाचं चिन्ह आहे म्हणजे आपण वजाचं विस्तार सूत्र वापरू. 7m कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले 7m गुणिले 4 अधिक 4चा वर्ग. आता 7चा वर्ग 49 आणि mचा वर्ग m वर्ग. 49 m वर्ग वजाचं चिन्ह आहे असं. 7 दोन्ही 14 आणि 14 चोक 56. 56 m अधिकचं चिन्ह आहे असं आणि 4चा वर्ग 16 म्हणजेच 49 m वर्ग वजा 56 m अधिक 16. यानंतर 7वा उपप्रश्न आहे x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे म्हणजे आपण अधिकचं विस्तार सूत्र वापरू. x वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 1/2 अधिक 1/2 कंसाचा वर्ग. x कंसाचा वर्ग म्हणजे x वर्ग. x वर्ग अधिकचं चिन्ह आहे असं. आता या ठिकाणी 2 अंशस्थानी आहेत आणि छेदस्थानी आहेत म्हणजे 2 ला 2 निघून जाईल. 2 ला 2 निघून गेल्यानंतर x गुणिले 1 राहील. x गुणिले 1 म्हणजे xच येईल. अधिकचं चिन्ह आहे असं. 1चा वर्ग 1च आणि 2चा वर्ग 4 म्हणजेच x वर्ग अधिक x अधिक 1/4. यानंतर 8वा उपप्रश्न आहे a वजा 1/a कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणजे आपण वजाचं विस्तार सूत्र वापरू. a वर्ग वजा a कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले 1/a अधिक 1/a कंसाचा वर्ग. a चा वर्ग a वर्ग वजाचं चिन्ह आहे असं. आता या ठिकाणी a अंशस्थानी आहे आणि छेदस्थानी आहे म्हणजे a ला a निघून जाईल. त्यानंतर 2 गुणिले 1 त्यांचा गुणाकार 2च येईल. अधिकचं चिन्ह आहे असं. 1चा वर्ग 1च आणि a चा वर्ग a वर्ग 1/a वर्ग म्हणजेच a वर्ग वजा 2 अधिक 1/a वर्ग. सराव संच 50 मधील पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. यानंतरचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.